नमस्कार, मी माधुरी वैद्य. मातृदेवो भव म्हणजे आईला देवासमान माना. पुराणात सुद्धा लक्ष्मीची 8 रूपं सांगितलेली आहेत. पहिली आहे आदिलक्ष्मी, दुसरी आहे धान्यलक्ष्मी, तिसरी धैर्यलक्ष्मी, चौथी गजलक्ष्मी आणि पाचवी संतान लक्ष्मी, सहावी विद्यालक्ष्मी आणि सातवी धनलक्ष्मी आणि त्याचप्रमाणे एक विजयालक्ष्मी. आता काय होतं की कित्येक जण म्हणजे सगळेच नाही, पण फक्त संकटाच्या काळातच देवाचा धावा करणारी लोक आहेत. आणि त्याचप्रमाणे संकट काळातच ज्यांना आईची गरज भासते अशी मुलंसुद्धा आहेत. आणि मग ती गरज संपल्यावर गरज सरो आणि माय मरो. आणि म्हणूनच मग महिला वृद्धाश्रमांची संख्या आहे ती वाढत जाते. तुम्ही एक पिक्चर बघितला आहे का? खूप सुंदर सिनेमा होता. त्यामध्ये लक्ष्मीच्या ह्या 8 रूपांमधली 2-3 रूपं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात. OTTवर हा सिनेमा बघितला. सिनेमाचं नाव होतं आचारी बा. त्यामध्ये एक स्त्री असते, ती गावात राहत असते आणि आसपासच्या बायांना जमवून त्यांच्या मदतीने ती लोणची बनवून विकत असते. आणि त्या कामामध्ये तिला शेजारचा एक मुलगासुद्धा खूप चांगली मदत करत असतो. तिची लोणची जी असतात ती पंचक्रोशीत सगळ्यांना आवडत असतात. त्यामुळे एक जण तिला विचारायला येतो की बा, तुमच्या लोणच्याची रेसिपी मला सांगा. ती खूप हुशार असते. ती काय करते, बाकी सगळी रेसिपी सांगते, पण अगदी शेवटी जो मसाला तिने स्वतः बनवलेला असतो खास, तो घालायचा असतो हे मात्र त्या माणसाला सांगत नाही. इतकी ती हुशार असते. तिला एक मुलगा असून नातू हे सगळेजण शहरामध्ये राहत असतात. आणि तिची इच्छा असते की मुलांनी आपल्याकडे कधीतरी राहायला यावं किंवा आपण त्याच्याकडे जावं. पण मुलगा ना गावाला येत असतो आणि ना तो आईला शहरात बोलवत असतो. पण एक दिवस काय होतं, तो तिला फोन करतो आणि तिला सांगतो की बा, तू आमच्या घरी ये. तिच्या आनंदाला उधाण येतं. लगबगीने सगळी तयारी करते. ऐनवेळी स्टेशनवर मुलगा तिला दिसत नाही, तर ती त्याचा विचार न करता शोधत शोधत त्याच्या घरी जाते. आणि तिथे गेल्यावर तिला कळतं की ते सगळीजणं जे आहेत ती बाहेरगावी जाणार आहेत, म्हणजे मुलगा, सून आणि नातू. ती थोडी खट्टू होते, पण विचार करते ठीक आहे, आल्यानंतर निवांतपणे बोलता येईल. पण होतं काय की जाताना ते त्यांच्या घरात जो कुत्रा असतो तो मात्र मागेच ठेवून जातात. आता ही गावाकडनं आलेली बाई घाबरते तिला, कारण त्याला काय खायला घालायचं, त्याचं संगोपन कसं करायचं हे काहीच माहिती नसतं. मग ती शेजारच्या मुलीच्या मदतीने त्याला खाणं भरवते, त्यानंतर त्याच्या झोपण्याची व्यवस्था करते, त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अंघोळ घालते आणि मग एक दिवस ती त्याला घेऊन बाहेर बागेत जाते कुत्र्याला घेऊन. पहिल्यांदा तर ती खूप घाबरते, कारण तो तिच्या मागे मागे धावत असतो. वॉचमन तिला बघतो आणि तो म्हणतो, तुमच्या या कुत्र्याला सांभाळायला तुम्हाला ठेवून गेलेत का? त्यावरती ती म्हणते, नाही, मी या कुत्र्याच्या मालकाची आई आहे. पण काय समजायचं ते ती समजून जाते. म्हणजे कुत्र्याला सांभाळण्यासाठीच त्यांनी आईला आपल्या घरी बोलवलेलं असतं. 8 दिवस होऊन जातात. खरं तर ज्या दिवशी तिला हे समजतं त्याच दिवशी ती जर घरातून निघून गेली असती तर तिला विचारायला कोणी आलं असतं असं नाही, पण ती त्या कुत्र्याला व्यवस्थितपणे मायेने सांभाळते.
आणि मग मुलगा घरी आल्यावर ती परत जायला निघते, तेव्हा तो तिला म्हणतो, लोणची करून तुला असं काय मिळतं, तू कशाला जातेस? पण ती काय ऐकत नाही आणि जायला निघते. तेव्हा तो कुत्रासुद्धा तिच्या पाठोपाठ निघतो. ते बघितल्यावरती मुलगा त्याला सावरायला जातो, त्या कुत्र्याला धरायला जातो. तेव्हा ती म्हणते, "अरे, तुला मी 9 महिने पोटात वाढवलं, पण तू माझी माया विसरलास. हा कुत्रा मात्र 8 दिवसात त्याने मला माया लावली आणि माझी माया त्याला लागली आणि म्हणूनच तो माझ्या मागे येतोय आणि त्याला आता मी घेऊन जाणार आहे." 27 वर्षाची मदतनीस माझ्याकडे कामाला येते आणि तिला तिसरीत जाणारी 8 वर्षाची मुलगी आहे. 8 ते 9 वर्षाची असेल. 9व्या वर्षी ती मुलगी हुशार आहे. इंग्लिश मीडियममध्ये असूनसुद्धा चांगला अभ्यास करते. तिच्या आईने नुकतंच म्हणजे गेल्या वर्षी विरारला स्वतःचं घर घेतलं आणि तिने मुलीला मात्र इकडल्याच शाळेत ठेवलं. तिची शाळा बदलली नाही. तिचं असं म्हणणं होतं की माझी मुलगी तिकडे विरार नालासोपारा या ठिकाणी सुरक्षित राहणार नाही आणि शिवाय तिथल्या शाळांमधलं वातावरण काही तितकंसं चांगलं नाही. खरं तर आम्हाला तिचा तो निर्णय चुकीचा वाटला होता. ती म्हणाली, "मी तर 9वीत असतानाच प्रेम केलं, लग्न केलं, पण अर्थात माझा नवरा चांगला आहे, पण आता माझ्या मुलीने मात्र शिकावं अशी माझी इच्छा आहे आणि ती चांगल्या शाळेत शिकली पाहिजे असं मला वाटतं." सकाळी 5 वाजता ती 26 वर्षाची मुलगी उठून स्वतःचा, नवऱ्याचा, मुलीचा डबा तयार करून, तिचं दप्तर, दोघांचंही पाणी, तिची पर्स, मुलीची मणाची ओझं असलेली म्हणजे पुस्तकं असलेली बॅग ही पाठीला अडकवून मुलीचा हात धरून जवळजवळ 20 मिनटं चालत ती स्टेशनला येते आणि विरारच्या गर्दीमध्ये ती मुलीला गाडीत चढवते, स्वतः चढते आणि बोरिवलीला उतरते. त्याच्यानंतर मात्र शाळेला 1 तास वेळ असल्यामुळे ती आपल्या मुलीला जावेकडे सोडते आणि मग तासाभरात एक काम आटपून ती परत मुलीला शाळेत सोडायला जाते. शाळेत सोडून मुलीला ती परत आली की 4-5 घरची कामं करते. तोपर्यंत मुलीची शाळा सुटते. परत मुलीला शाळेतून घरी घेऊन येते. शेवटचं काम हे माझ्या घरातलं काम असतं. तेव्हा ती मुलीला एका ठिकाणी बसवून, तिची एक जागा ठरलेली आहे, तिथे बसवून तिला अभ्यास करायला लावते, होमवर्क करायला लावते आणि कामं करता करता ती सतत लक्ष देत असते की तिने होमवर्क पूर्ण केलं आहे. होमवर्क पूर्ण झाल्यावर ते चेक करते. झालं नसेल तर तिला क्वचित प्रसंगी ओरडते आणि ते पूर्ण झाल्याशिवाय मोबाईल तिच्या हातात देत नाही आणि पुन्हा परत तिची वह्या-पुस्तकं दप्तरात भरून, तिच्यासाठी, स्वतःसाठी पाण्याची बाटली भरून ती मुलीला घरी घेऊन जाते. आता 1 वर्षभर हे तिने व्यवस्थित सांभाळलेलं आहे. त्यामुळे तिचा निर्णय योग्य होता हे आम्हाला आता पटतंय. कारण होतं काय की मुलीला एवढ्या लांब आई घरी परत येईस्तोवर एकटं थांबावं लागत नाही. शाळेचा वेळ सोडल्यास मुलगी सतत तिच्या बरोबर राहते आणि त्या मुलीलाही त्यामुळे आपण एकटे आहोत ही भावना मनामध्ये तिच्या निर्माण होत नाही. तर अशा या सगळ्या मातांना ज्या पडेल ते कष्ट करून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी धडपडत राहतात, अशांना माझा सलाम. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.